धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीसाठी यावर्षी सर्वाधिक म्हणजे 31 उमेदवार रिंगणात आहेत. 31 उमेदवार आणि एक नोटासाठीचं बटण असे एकूण 32 वोटिंग बटण असल्यामुळे मतदानासाठी 2 बॅलेट युनिटचा वापर होणार आहे. या ठिकाणी मवियाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला. राजूर इथल्या गणपतीला अभिषेक करत रावसाहेब दानवे यांनी उमेदवारी अर्ज भरला. रावसाहेब दानवे जालन्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांसह मोठी रॅली काढत शक्ती प्रदर्शन करणार आहेत. अहमदनगर मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गिरीश जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे नगरमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली. मात्र गिरीश जाधव निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. वंचित बहुजन आघाडीनं नाशिकला उमेदवार दिलाय. आता नाशिकची निवडणूक तिरंगी होणार आहे. वंचितनं नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी करण गायकर यांना दिली. विकासाच्या मुद्द्यावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि कामगारांच्या प्रश्नावर ही निवडणूक लढणार असल्याचं करण गायकर यांनी सांगितलं. नाशिकच्या मालेगावमध्ये महाविकास आघाडीचा समन्वय मेळावा पार पडला. काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र मेळाव्याला तुषार शेवाळे, माजी आमदार आसिफ शेख उपस्थित नसल्यानं आघाडीत नाराजी असल्याचं समोर आलंय. परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी पाथरीमध्ये बाईक रॅली काढण्यात आली. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जानकरांनी साईबाबांचं दर्शन घेत आरती केली आहे, तर मंदिर प्रशासनाकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. परभणीत महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी रोड शोचं आयोजन करण्यात आलं. केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड हेही या रोड शोला उपस्थित होते. शहरातील शिवाजी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मैदानापर्यंत रॅली काढण्यात आली. परभणीला विकसित करण्यासाठी बदल घडवायचा अशी प्रतिक्रिया भागवत कराड यांनी दिली.